चाललो आहे गणपतीपुळ्यावरनं निघालेलो आपण आणि आता आपण आलो आहे रत्नदुर्ग किल्ला बघायला. हातीसचा आपण प्लॅन ड्रॉप केला आहे कारण आता बॅटरी सर्वांची डाऊन झाली आहे, त्याच्यामुळे आपण तो प्लॅन ड्रॉप केला आहे आणि चाललो आहे रत्नदुर्ग किल्ल्याला कुलदीपला घेऊन. आता आपण पोचलो आहे रत्नदुर्ग किल्ल्याजवळ. रत्नदुर्ग शिवसृष्टी बघा, हे मस्त बनवलं आहे. बघा वरती किल्ला. हे आता आपण 2-2.5 वर्ष जवळजवळ आलो नाही इथे. दरवर्षी येतो फिरायला, हेच दाखवतो म्हणून. बघा तटबंदी पूर्ण समोर आपल्या किल्ल्याची तटबंदी बघू शकता आपण पूर्ण. आता रत्नदुर्ग आहे. आपण आलो आता रत्नदुर्ग किल्ल्यावर. आता बघू शकता किल्ले रत्नदुर्ग. खालीच बोर्ड आहे, हा जुना हे. जाऊया आता आपण किल्ल्यावर. आता वाजलेत बघा 2:49. चाललो आता आपण किल्ल्यावर. बघा आलो आपण आता आस्ते आस्ते. समोर व्ह्यू बघा, एवढा गोप्रो मध्ये कॅप्चर होणार नाही. बघा समोरचा व्ह्यू. हे नवीन गार्डन आता बनवलंय तिथे, पहिलं नव्हतं हे. गणपती बाप्पा. तो सगळा इतिहास दिलाय किल्ल्याबद्दलचा. बघा किल्ल्यावर येतच आपल्या समोर दिसतंय भगवती देवीचं मंदिर आहे. बघू शकता ते चप्पल वगैरे इथेच काढायचे आहेत. पुढे भगवती देवीचं मंदिर. आलो आपण देवी भगवती मंदिर किल्ले रत्नागिरी. गरमी भरपूर आहे. दुपारचे ऑलमोस्ट 3 वाजायला आले. खूप गरम आहे. मे महिन्याचा सीझन आणि गरमी. फोटो काढण्यास सक्षम नाही आहे. कॅमेरा बंद करू आता. आता जस्ट भगवती देवीचं दर्शन घेऊन झालेलं आहे. आता आपण चाललोय किल्ला फिरायला. बघूया आता थोड्या वेळात किल्ला फिरूया. ऊन जास्त आहे, कंटाळा आलाय. मला दाखवतोय समोर. हे बघा समोर यात दिसणार नाही, फोननी शूट करूया, झूम करायला भेटेल. बघा किल्ल्याची बॉर्डर बघा. समोर एक मंदिर आहे आणि त्याच्या बाजूने पूर्ण
बॉर्डर गेले. रत्नदुर्ग किल्ला खूप मोठा आहे, तरी हा एक पार्ट असेल तरी खूप मोठा किल्ला होता हा. बघू शकता आपण ह्या साईडला सुंदर आहे बघा. समोर मिऱ्या बंदरची जेट्टी आहे आणि बाजूला सिमेंट फॅक्टरी पण आहे. सिमेंट फॅक्टरी पुढे आहे, ती दाखवतो तुम्हाला आता. बघा समोर थोड्याच होड्या. आता आपण आलोय बसक्या बुरुज जवळ. बघा नाव दिले ते बसक्या बुरुज. आणि खाली इथून बघितलं तर सिमेंटची फॅक्टरी आहे. त्यांना होडींमध्ये सिमेंट लोड करून पाठवतात. बघा या साईडला आहे सिमेंटचं सगळं. आता आपण आलोय रेडे बुरुज जवळ. बघा रेडे बुरुज, इथून बसून आपण खिडक्यांमधनं फोटो काढू शकतो. आधी जाळ्या होत्या खिडक्यांना, तर जाळ्या काढल्यात वाटते. जाळ्या मोडल्या. बघा रेडे बुरुज समोर. बघा पूर्ण समुद्र, पाणी बघा आता गोल्डन झालंय पूर्ण. होड्या मासेमारी चालू आहे प्रकार ते. खोल पूर्ण आहे समुद्र. आता इथून बॉर्डरवरनं ही किल्ल्याची बॉर्डर आहे आणि मध्ये एक स्पॉट दाखवतो तुम्हाला. तिथे खाली खोल पाणी आहे. हवा मस्त, मध्ये मध्ये झुळूक येते थंड थंड. बघा खाली इथे बघू शकता पाणी. बघा इथे काळा समुद्र, इथे निळा पाणी. पाणी चेंज बघा. आता आपण आलोय मारक्या बुरुज. बघा हा बघा इथे खाली दिसणार नाही तेवढं. खाली इथून एक चोर रस्ता आहे जो इकडे किल्ल्यावर येतो खालना. इमर्जन्सीच्या टायमात बाहेर निघायला हा चोर रस्ता होता इथून खाली. बघा इथे पण आहे, इथून दोन्ही साईडनी आहे. बघा खाली आपल्या इथे खाली इथे चोर रस्ता आहे. आणि हे बघा इथे पाण्याचा पूरसनी व्ह्यू बघा कसं आहे, कसं दिसतंय बघा. एकदम मस्त पाणी. इथे ब्लू पूर्ण निळं पाणी आणि पुढे बघा काळं पाणी. तुम्हाला जर ऑब्झर्व होत असेल तर हा बघा हा भाग आहे, हा भाग आहे तो निळा आहे आणि तो समुद्राचा भाग दिसतोय तो काळा आहे. नीट बघा ऑब्झर्व होते हे बघा. आणि हे बघा मध्येच घार. हे बघा समोर घार आपल्या. खाली समुद्र बघा. आणि या साईडला नवीन आता गार्डन झालंय. गार्डन बघा. आणि हा समोर इकडे टॉवर आहे, लाईट टॉवर, जो रात्रीचा नेहमी फ्लॅश करत असतो लाईट. हा बघा हा व्ह्यू आहे पूर्ण आपला रत्नदुर्ग किल्ल्याचा. इथे मध्ये झाड आहेत त्यामुळे व्ह्यू कळत नाही. हा रत्नदुर्ग किल्ला आहे आपला रत्नागिरीचा. आणि इथे आहे वेताळ बुरुज. इथे पण खिडक्या आहेत छोट्या छोट्या. त्या बुरुजाला पण खिडक्यातला पण व्ह्यू दिसतो चांगला एकदम. खाली इथे बघू शकता समोर बघा कसं इथे राईट साईडला समुद्र आहे समोर बघा. आता हे नवीन महाराजांचं गार्डन टाईप बनवलंय. आणि समोर एकदम दिसतोय बुरुज. आपला बुरुज नाही सॉरी लाईट हाऊस. आता आपण आलोय टेळक्या बुरुज जवळ. हा बघा हा आहे आपला टेळक्या बुरुज. ह्याच्यावरनं इकडनं टेहाळणी करायला सोपं पडेल कारण याय जायचा रस्ता आपला समोरच आहे. आणि हा इकडे समुद्र. आणि हे नवीन आता
छत्रपती शिवाजी महाराजांचं एक स्मारक आणि तिथे गार्डन टाइप बनवलंय नवीन, मस्त आहे असं बघू शकता. आपलं पूर्ण जी समोर बॉर्डर दिसते ती पूर्ण आपला किल्ला आहे हा, आणि हा तो लाईट हाऊस आहे जो मगाशी दाखवलेला तुम्हाला. आता आपण पोचलोय वाघ्या बुरुज. हा बघा, हा इथे वाघ्या बुरुज. इथे पण खिडक्या आहेत, त्या जाळ्या तुटल्या आहेत, फक्त एवढंच. तोच व्ह्यू येते परत. इथे विहीर होती, पण विहीर ही पूर्ण आटली गेली आहे. जुन्या काळातली इथे मोठी विहीर होती, बघू शकता आपण. ही बघा विहीर हाय, आटली नाही, विहीर खाली आहे, जाळी लावली आहे तिथे, ती विहीर आहे. इथून दिसत नाही, समोर विहीर आहे पण बंद आहे जायला तिथे. आणि झाड बघा आहे पूर्ण, खोड बघा त्याचं किती आहे, माती निघाली आहे तरी पण खोड अजून तसं आहे. किल्ल्यावर वॉशरूम तर आहे पण पाण्याची व्यवस्था अजिबात नाही आहे. हात धुवायला पण पाणी नाही आहे. स्वतःची बॉटल कॅरी करा तर किल्ल्यावर फिरायला येत असेल तर. पाठी वॉशरूम आहेत जेंट्स लेडीज, पण पाणी नाही आहे, अजिबात पाणी नाही आहे तिथे. जस्ट आम्ही वॉशरूमला गेलेलो पण नाही पाणी, पाहू शकता. बाकी आपला भगवती किल्ला. तर आता किल्ल्याला बाय बाय करून जाऊया आपण आपल्या घराच्या दिशेने. आपल्याला जायचं आहे घरी. पावसच्या नंतर एक स्वामींचं मठ आहे तिथे, तो मठ आज एक्सप्लोअर करूया आणि जाऊया, कारण बॅटरी ऑलमोस्ट सगळ्यांचीच एंड झाली आहे, संपायला आली आहे. गुल्ली पण बघा थकला आहे, गॅजेट पण डाऊन होतं. आणि सकाळी सकाळी कसं लवकर उठलेलं त्याच्यामुळे आज कंटाळलेत सगळे. मी तर लेट उठलोय, कारण मी सांगितलं मला लास्टला उठवा, कारण माझी झोप मोड व्हायला नको म्हणून. हे सकाळी 6 वाजल्यापासून शेतीवर पाणी आंघोळ केलं. मी नाही, मी थंड पाण्याने आंघोळ करतो, पण मी सगळ्यात लास्ट उठलो आज. आणि ड्राईव्ह पण करायची होती म्हणून यांना बोललो मला उठव नका, लास्टलाच उठली. चला तर भेटू थोड्याच वेळात. आता इथे आपण बघतोय लिंबू सरबत आणि गोळा घेतोय, कारण बॉडी एकदम उन्हाने डिहायड्रेट व्हायला लागली आहे. तुला आम्ही गोळा खातोय परत. आणि आवाज चिंट्या काय करणार? चिंट्या काहीतरी बोल. चल बाजऱ्या. बघा इथून रत्नदुर्ग किल्ल्याच्या इथे आता नवीन हे झालंय, हे वरनं आता मी दाखवलंय शॉट. आणि शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. हे बघ बोट बघ इथे, खूपच छान केलं. बोटीचं पण मस्त आहे बघ, प्रदर्शन एवढं छान केलंय ना, जबरदस्त एकदम बनवलंय. इथे आपले मावळे आहेत सगळे, बघू शकताय. मावळ्यांचं मस्त संध्याकाळी बघायला मला वाटते राजमुद्रा आहे बघा, इथे लाइटिंगवर राजमुद्रा होत्या, जबरदस्त बनवलंय. मला वाटतं संध्याकाळी गार्डन बघायला मजा येईल लाईट असेल तर. आताच आपण जस्ट आपल्या नजरेस पडलं दानशूर आपले बागोजी कीर शेठ यांची जन्मभूमी आहे ही. हे बघा छोटंसं घर आहे, आताच नजरेस पडलं म्हणून आपण व्हिडिओ मध्ये दाखवतोय तुम्हाला. आता सडन थोडा प्लॅन चेंज झालाय. आता आपण मांडवी बंदरला जस्ट पाय टेकवून निघणार आहे फक्त बघण्यासाठी. नंतर CNG टॉपअप करून आपण आपला गावी निघून जाऊ. गावी म्हणजे घरी गणेश गुळ्यात. हे बघा आता आपण आलोय मांडवी बीचला. बघ समोर दाखवतो मांडवी बीच. समोर बीच आहे.
बघा पोचलोय आपण द गेटवे ऑफ रत्नागिरी. आता आपण आलोय मांडवी बीच जवळ. द गेटवे ऑफ रत्नागिरी. बघू शकता मांडवी बीचला भरती आहे. जाऊया थोडा एक्सप्लोअर करूया मांडवी बीच पुढे जाऊन. बघा आपले सगळे फंटर लोक इथेच आहेत. हा बघा आपला भाटे बीच समोर दिसतो. मोबाईल मध्ये व्हिडिओ काढूया. हा बघा आता आपण मांडवी बीच वर आहे आणि हा बघा आपला समोर भाटे ब्रिज आणि हा भाट्याचा समुद्र बघू शकता आपण. मांडवी बीच वर ना हा बघा इथे आपला बाले किल्ला आताच आपण एक्सप्लोअर केलाय. बाले किल्ला तो आपला पॉइंट ह्याचा लाईट हाऊस आणि आपल्या लेफ्ट साइडला भाटे बीच भाटे नर्सरी समोर आणि मध्येच आहे आपला हा मांडवी बंदर. बघा गाड्या लागल्या तिथे पार्किंगला. पार्किंगची पण व्यवस्था आहे. गाड्या पार्किंगला पण आहेत. पाणी आपल्या खालून ये जा होते पाण्याचे. बघा मस्त असा बीच आहे. काळा समुद्र आहे पूर्ण. त्याचं पाणी काळ आहे. फोटो काढतो इथे बघा. आपला पाठी एवढा मोठा समुद्र आहे तिकडे येत नाही आणि आता या इकडे मांडवी समुद्रावर आलेत फिरायला हे पर्यटक. आले आले वरती आले पर्यटक वरती आले. हे कोण आहे ते? अम्मा कोण आहे? कोण आहे बाबू? कोण आहे? अम्मा अम्मा. हा व्हिडिओ आता आपण इथेच संपूया आणि थोडाच टायमाने आपण भेटू नवीन व्हिडिओमध्ये. त्या व्हिडिओत दाखवणार आहोत पावसच्या इकडचं गजानन महाराजांचं मंदिर. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. लव यू ऑल.